मेडिकल गेलं औषध इंजेक्शन घेतलं ते चला इंजेक्शनला मागे 850 रुपयाला एक भेटले. जवळपास आहे ना एक 70-80 किलोमीटर चालून 70 किलोमीटर मिनिमम आम्ही चाललो आता खेडला ना जेवायला. आपली कोणती पुढे आमची गाडी आपली गाडी कोणत्या कलरची? ग्रे कलरची ना. ग्रे ना आज डिलिव्हरी आहे ना. हा घेतली वॉशिंग मशीन करून ठेवलेली. चार्जिंग नेमकं ना उशीर लागन काहीतरी शॉर्ट सर्किट झालाय हे म्हणते 1.5-2 तास लागन. काय राव एवढं लांब आलो जेवायला पहिला अर्धा तास म्हणून थांबलो मी. बाई वार बघ सुटलंय बाई ओ मला आपण वाटलं की पाऊसच सुटलं. पाऊस सुटला एवढा मोठा. काका जास्त ड्रिप नका मारू. ड्रिप मारू नका जास्त पलटी होईल आपण तिघ. आधीच पनवती चालू आहे मोका ट्राफिक आहे राव. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. थोडं गोठे जायला खाली आपल्याला आहे ना वासराला नेमकं ते औषध पाजायचं आहे. सकाळी मी ना एक 7 वाजता आलतो. हो सगळं साफसफाई करून टाकलं. हे थोडं कचरा आला आहे फेकून द्यायचं आहे. बाकी वासरू एकदम ओके आत्ता सध्या तरी. असं बॉटल मी भरायचं आहे. काका जास्त ड्रिप नका मारू. ड्रिप मारू नका जास्त पलटी होईल आपण तिघ. आधीच पनवती चालू आहे हा ना. दिवस घाणे आता व्हायला माझ्या संग जो त्याला नफा भेटतो आता. प्रॉफिट कुठंच नाही का होत आता. काय लोकेशन होत आला आम्ही ना आता येतर आम्ही गाडी बुक केली ना तिथे चाललो आम्ही. धन्यवाद हो. आज लोकेशन आम्ही बरोबर त्यांनी चार्जिंगला लावली का नाही माहिती राव. किती झाले आपली कोणती पुढे आमची गाडी? आपली गाडी कोणत्या कलरची? ग्रे कलरची ना. ग्रे ना आज डिलिव्हरी आहे ना. हा घेतली वॉशिंग मशीन करून ठेवलेली. चार्जिंग केलीत का? आता ब्लॉग मध्ये मी पण येणार ना. हा तुम्ही पण येणार आहे. तुम्हाला पण घेतो ना. चार्जिंग करा पहिले जास्त मला दादाच्या खेळला पुढं मग चार्जिंग करा पहिली गाडी आमची. आता मध्ये द्यायचं ना आम्हाला दप्पा. मग दप्पा नको द्यायला आम्हाला. तुम्हाला देऊन काय करायचं? आता किती वेळ लागेल चार्ज व्हायला याला? अजून 20 मिनटं 15-20 मिनटं. दुष्काळ 13 आहे. त्यांची लाईटच गेली इथं. 44% बॅटरी झाली आणि लाईट गेली. आम्ही घरी जाईन रे पण आम्हाला जायचं पुढं खेडला बत्ता आणू म्हणलं. काय संतोष सेठ आता व्यस्त आहे. पार्टी मग काय बत्ता आणल्याशिवाय जायचं नाही. आली का लाईट? आली का? अरे वा वा तुम्ही गेले लाईट आली. शाबाश एक नंबर. चालू बरं चार्जिंग चालू आहे का बघू. बरं या इकडे जरा. नाही तर बंद असायचं ना आपण इथं तोंड जोडायचं. इथं नेमकं पॉवर ग्रीड आहे ना त्यांना लवकर होती चार्जिंग. होय थर अभिनंदन काळोखे साहेब. अरे चालतंय का? अरे सोड ना पुढे घे ना. ग्लिच वाटतं का सांगत्या? नाही ना. त्या दिवशी मी शेतात घेतली ना. हा ब्रेक दाबली की असं ग्लिच करते. हा मग तुला ते सांगतो तुम्ही ग्लिच मारती. एक नंबर आहे. उचल ते हेल्मेट काढून टाकून द्यात. एक हेल्मेट पण द्या ते. डायरेक्ट बंद करायची काही बंद करायची. हेल्मेट उचललं ते टाक ना. अरे चालेल धन्यवाद बनव. काय अडचण नाही. धन्यवाद. तो चार्जर देतात जास्त का? चार्जर ओके. हा यूट्यूबला हो. आम्ही आता आहे ना 80% बॅटरी चार्ज झाली गाडीची.
100% म्हणले ते ना नंतरचा आपण लावली घरी तेव्हा 100% होती. इथं फास्ट चार्जरमध्ये 80% होती. मग 80% चार्जिंग होणार इथं. आणि जवळपास आहे ना एक 70-80 किलोमीटर चालून 70 किलोमीटर मिनिमम आम्ही चाललो आता खेडला ना जेवायला. जेवण बिवण करणार मग घरी जाणार. इकडला इथं पुढे लाव ना. थांब जरा उतर मला लाव लावली नाही टेन्शन नाही वरून दिसन आपल्याला बरोबर. लाव जा काय त्याला चोरणार दावा कोण नेमकं ना उशीर लागन काहीतरी शॉर्ट सर्किट झालाय हे म्हणते 1.5-2 तास लागन. काय राव एवढं लांब आलो जेवायला. पहिला अर्धा तास मानून थांबलो मी. आता जायला लागेल सरळ पुढं. उगाच चक्कर मारले राव आम्ही उडला मग. नियोजन नाही यांचं राव बरोबर. 5 ते 7 ऑलरेडी बंद करतात आज बरं बंद केलं यांनी. शेट 1 hour later. त्याला मग करते 12-13 किलोमीटर पुढे गेलो. वावटांनी पर पाठवलं वांग. काय मॅनेजमेंट आहे राव यांचं. विचित्र आहे राव. इथं राजरत्नमध्ये बसलो जेवलोय. इथंच थांबाय पाहतो पहिलेच मग हे परवडलं असतं. त्यांनी फक्त काम काढलं आपला. लय लांब गेलो तो राव. अर्धा तास लागणार आहे. एक म्हणतो कोणी सांगितलं. हा ना जवळपास ना 2 वाजलेत. आमचं जेवण झालं आत्ता. चाललो आम्ही घरी. बाकी हॉटेल बिटेलला इंटेरियरला जबरदस्त आहे राव. यांनी खर्च बिर्च लय केलेला आहे. संत गेले वॉशरूम म्हणून थांबलो इथं मी. हे भारी वाटतं इंटरेस्ट इथला. इथं बँकेट हॉल पण वाटतं वरती. मी इथं आहे ना जवळपास 5-6 वेळा आला असतो आत्तापर्यंत. भारी जेवण. ते पुढं जाण्यापेक्षा इथंच खाल्लं असतं परवडलं असतं. पुढं जाऊन जिरली आमची दालबाची. ऊन लई आहे आणि 2 मिनिट होतो आम्ही त्यात. आता घरी जायचं इथून. आता घरी जायला बरं अर्धा तास लागेल रे. संतोष शेट जिरली का नाही पुढं जाऊन. आता काय सांगायचं. आता काय बोलूच नका. लय बेकारला टाकलं राव इथं. तर द्या कॅमेरा. मोका ट्राफिक आहे राव. 20 मिनिटं आले असं ना बघ इथं. 20 मिनिटं. हा पण काम आलंय राव. लंका बाई वार बघ सुटलंय बाई. मला पण वाटलं की पाऊसच सुटलं. पाऊस सुटला एवढा मोठा. आपल्या वाटलं अख्खं वारच रे. ते पाऊस पडला पाऊस पडतोय. एक ठेम पडलाय. पण तू पण कर. संतोष शेट म्हटलं होतं का नाही पाऊस येणार आईला. लय जोर पाऊस आला रे. 5 मिनिटात भिजलो असतो आपण दोघं. आता लय जोरात फुटलेला आहे पाऊस पण. 2000 years later. आत्ता एक ना 5 वाजल्यात. आत्ता गोठ्यात आलो आहे मी. घरी आलो आम्ही 4:30ला. उरकून बिरकून मग आलो खाली. चहा बी घेऊन आलो त्यात. आम्ही पाणी भरपूर आहे राव. मका कापायला पण पेटीकर आज गरज नाही मला. पेटीकर आहे. पेटीकर म्हणा मी उद्या येतो. मका कापू लागन पेटीकर. संतोष शेट चालू करा पाणी पिऊ आपण. पाऊस पडला पण एवढा नाही पडला आमच्या इथं पाऊस. जेमतेम पाऊस पडलाय. पाणी चालू करा संतोष शेट आपण पाणी पियेंगे इधर. आता जवळपास 7:30 वाजल्यात. रानातून जाऊन म्हणून आलो. मका नाही आणली आज आम्ही. ओल्लं होतं नेमकं. पेटी करू देईन तेवढंच मका आणून ओल्लं. फ्रेश झालो. बिस्किट खाऊ जरा. अरे दादा कैसे आहे बा. चालले बा गावात. मेडिकलमध्ये जायचं आहे मला. मी नाही थर आणली तर आज हे चालू करून काढायचं म्हणेल. ते किती % झाली हे नाही दिसत राव. गावात आलो तुम्ही.
मेडिकल गेलं औषध इंजेक्शन घेतलं ते चला इंजेक्शन लय मागे 850 रुपयाला एक भेटलंय. चल बायपासने चल या सर बायपासने जाऊ. जरा पुढे घे जरा मागे जरा 850ला एक इंजेक्शन आहे. 10,500 रुपयाला त्यांच्या आहे ना म्हणला पूर्ण बॉटल भेटतील आणि हे ना 100 ml सांगितलं 1000 रुपयाला. पावट 10 ml किती घेतलं नाही 850ला बाळा 100,000 रुपयाला कसं काय भेटत मग 100 ml मला 8,500 रुपयाला एवढीचं फक्त. आता हे इंजेक्शन मारलं डॉक्टरांनी. दिलं का ही 1 नंबर आयडिया. फेकून दे तरी गाडी केली का ना आमची काम बिम काय. माझी गाडी नाही तू पडला तरी चालन पण गाडीला काय होऊ नको देऊ. तिला आता शो नाही कधी. अरे 100% तेच आहे बाळा आता तेच आहे. अरे तू तुटला तर मला काही फरक पडणार लागणार 4 दिवस अजून 4 दिवस जाणार. आपल्या गाडीचं मनावर घेतलं तर हे चॅप्टर ना ही 4 कामं घेतात 4 जण 3 जण लटकावतात. तुला चाठाळे मावली पण हा कॅम्प्युटर आहे स्वस्त आहे बोली.